सीमाचे रिषभसोबत धूमधडाक्यात लग्न झाले. सासरकडील मंडळी फार प्रेमळ, सासू सासरे नवरा सगळ्यांनी तिला खूप जीव लावला. सीमा रिषभच्या संसार वेलीवर एका पिटुकल्याने म्हणजे समरने जन्म घेतला. त्याचे कौड कौतुक करण्यात झटकन 6 महिने सरले आणि एक दिवस रिषभचे एका अपघातात निधन झाले. सीमावर दुःखाचा डोंगरच कोसळला. यातून सीमा आता कशी सावरणार याची चिंता सर्वांना सतावू लागली. तिच्या सासू सासऱ्यांनाही तरुण मुलाचे दुःख होते. सीमाच्या आईने तिला माहेरी आणले. 15 ते 20 दिवसांनी तिचे सासू सासरे आले व त्यांनी तिच्या आईला भावाला समजावले की ती आता आमची सून आहे. आम्ही तिचा मुलीप्रमाणे सांभाळ करू, काळजी करू नका. सीमाच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली. तिने तिच्या सासूबाईंच्या डोळ्यातले अश्रू बघितले. त्यांचे पणावलेले डोळे पाहून ती त्यांना जाऊन बिलगली आणि म्हणाली, मी आजपासून तुमच्या सर्वांसोबत आपल्या घरीच राहीन. सीमा हळूहळू सावरली. आता तिला दुसऱ्या लग्नाविषयी समजवायला काही हरकत नाही असे बघून सासू सासऱ्यांनी तिला समजावले की तुझे वय अजून खूप लहान आहे. तुला तुझे उभे आयुष्य काढायचे आहे. समरला मोठे करायचे आहे. तू दुसरे लग्न करून सुखाने संसार कर. सर्वतोपरीने तिला समजावून त्यांनी सीमाचा पुनर्विवाहासाठी होकार मिळवला. परंतु संकट त्यांच्या मागे हात धुवून लागले होते. सीमाचे सासरे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला. पण तिच्या सासूरूपी आईने स्वतःचे दुःख बाजूला सारून 2 महिन्यांनी लगेच सीमासाठी वर संशोधन सुरू केले. ठिकाण आले की त्यांच्याकडे एक अट असायची. सीमाला तिच्या बाळासहित स्वीकारावे. कारण समरला त्याचे बाबा मिळून द्यायचे होते. त्याला काही कळायच्या आतच ते देवाघरी गेले. त्यामुळे आता आई सांगेल त्याच व्यक्तीला तो बाबा म्हणून ओळखणार. पण त्यांनी ते फक्त ठरवले नाही तर अंमलातही आणले. सर्वांनीच मनावर दगड ठेवून सीमा रिषभच्या लग्नाचे, बारशाचे, बाकी रिषभ सोबतचे सीमाचे फोटो, इतर ज्या काही दृश्य स्वरूपाच्या आठवणी होत्या त्या लपून ठेवल्या. समर आता 1.5 वर्षाचा झाला. तो आजी आजोबा, मामा मामी यांच्याकडे राहतो. तसेच त्याला सांगत असे, मामा मामी म्हणजे खरे त्याचे काका काकू. परंतु आता सीमाशी त्यांचे नाते म्हणजे लहान भाऊ भाऊजे. सासर हे मुळी सासर नसून तिचे माहेरच होते. एकदा समरने आईला प्रश्न विचारला, आई सगळ्यांचे बाबा आहे, माझे बाबा कुठे आहेत? त्यावर झटक्यात सीमानं ठरवल्याप्रमाणे सांगितले, तुझे बाबा कंपनीच्या कामासाठी दुसऱ्या देशात गेले आहे. ते आले की तुझे खूप लाड करतील. अखेर तो दिवस उजाडला. सीमाच्या सासूबाई ज्याप्रमाणे सीमासाठी जोडीदार शोधत होत्या त्याप्रमाणे एक स्थळ त्यांना मिळाले. विनय एका चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामात होता. परंतु काही कारणाने त्याचा घटस्फोट झाला होता. त्यांना एकही मूल नव्हते. बघण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी सासूबाईंनी विनयला त्याच्या आई वडिलांना सीमा समर यांच्या बाबतीत पुढे काय ठरवले आहे याबद्दल संपूर्ण माहिती दिली. त्यांना अंधारात ठेवून विनयची फसवणूक त्यांना करायची नव्हती. तेव्हा विनय आणि त्याच्या आई वडिलांचेही डोळे पणावले. विनय व त्यांच्याकडील मंडळी सीमाच्या सासूबाईंच्या मनात जे होते त्याप्रमाणे लग्न करण्यास, समर बाळास दत्तक घेऊन त्यांची संपूर्ण जबाबदारी घेऊन त्यास पितृप्रेम देण्यास तयार होते. ठरल्याप्रमाणे सीमा विनय यांचा पुनर्विवाह झाला. पण तो अगदी वेगळ्या पद्धतीने. सीमा विनय यांचे रजिस्टर्ड लग्न झाले. सीमा नव्या नवरीप्रमाणे पूर्ण शृंगार केला होता. त्यामुळे विनय खुश होता. त्यानंतर दोघांनीही लग्नाचे कपडे बदलले. समरला सांगितले होते की तुझे मामा बाबांना आणायला विमानतळावर जात आहे, तेव्हा तू छान तयार हो. आजीने सुद्धा जणू काही आपला मुलगाच परत येतोय या आनंदात छान साडी नेसली होती. घरी सर्व पाहुणे मंडळी जमली होती. कारण आज सीमाचे विनयचे लग्न होते. एवढेच नाही तर आज समरचे बाबा येणार होते. माझ्या बाबांना बघण्यासाठी सगळे आले हे पाहून समर खुश होता. पण त्याही पलीकडे माझे बाबा मला भेटणार, मला खूप गिफ्ट देणार, मला कडेवर घेणार, माझे लाड करणार म्हणून त्याच्या बाबांची आतुरतेने वाट बघत होता. सीमाची आई सुद्धा खूप खुश होती. आपल्या लेकीचा पुन्हा संसार सुरू होतोय
यामुळे त्या आनंदात होत्या. समर आई बाबांच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. अशातच सीमा, विनय, मामा मामी गाडीतून उतरले आणि सीमाने सांगितले, हे बघ तुझे बाबा. तसा समर ज्या आवेगाने बाबांच्या कडेवर गेला, त्याच आवेगात प्रचंड मायेने विनयने समरला कडेवर उचलून घेतले. त्याचे भराभर मुके घेतले. तेथे जमलेले सगळे नातेवाईक हा प्रसंग बघून भारावून गेले. विनयच्या आईबाबांनी बहिणीने म्हणजेच समरच्या नव्या आजी आजोबा आणि आत्यानेही समरचे खूप लाड केले आणि म्हणाले, चला आता आपण आपल्या घरी जाऊ. आता आलेत ना बाबा. लगेचच विनयने समर कायद्याने दत्तक पुत्र म्हणून स्वीकारले. आज समर 12 वर्षाचा झाला. तो समर विनय म्हणून ओळखला जातो. सीमा विनय खूप खुश आहे. खरेच सीमाच्या सासूरूपी आईने हे धाडस केले आणि सीमा विनय यांच्या दुसऱ्या लग्नाची वेगळी गोष्ट खऱ्या अर्थाने यशस्वी झाली. मित्रांनो, कशी वाटली ही कहाणी कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा.